नाही मिळतं पार्सल नाही आता फक्त आमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही मस्त शेतात राबतो. आमच्या मालाला भाव द्या, आमच्या पोरा भरायला तेवढंच पाहिजे, दुसरं काही. की तुझं मकाईचं पॅकेट घेतलं तर 300 रुपये, एवढं मुऱ्याचं पॅकेट घेतलं तर 60 रुपये. एवढं तरी मत आहे फक्त सांगासाठीचा शेतकरी नेता. 15 वर्ष आमदार राहिले आमच्या गावात, त्याचं 1 रुपयाचं काम नाही. त्यानं आम्हाला विश्वास दिला पांढरा रस्ता बनवून देईन म्हणून. अरे यार, कभी सोचा है ऊपर से आपके इवेंट्स कैसे दिखेंगे? तो तैयार हो जाइए हैरान होने के लिए। चाहे आपकी शादी हो या कोई जुलूस, हमारा DJI Mini 3 Pro आपके लम्हों को यादगार बनाएगा। शादाब खान से सातत उर्दू 8545 भोजपुर 6 पर बात कीजिए। नमस्कार और स्वागत है आप सभी का पीस टीवी राजुरा द्वारा प्रस्तुत चर्चा गली मोहल्ले की में। आज हम निकले हैं राजुरा के गांव की ओर, पता करने विधानसभा चुनाव का क्या माहौल है। विधानसभा चुनाव 20 नवंबर को होना है और चर्चाओं का सत्र गर्म है। तो आइए जानते हैं क्या है चर्चा गली मोहल्ले की। नमस्कार दर्शकों, जैसे कि आप लोग देख सकते हो मैं आ चुका हूँ इस ग्राम पंचायत वरूर रोड के पास, जो कि आता है हमारे राजुरा तालुका विधानसभा क्षेत्र के अंदर। यहाँ पर हम जानने की कोशिश करेंगे कि विधानसभा क्षेत्र की क्या चर्चा है यहाँ पर चल रही है। ये यहाँ के कुछ लोगों से जानने की कोशिश करते हैं कि यहाँ की क्या माहौल है। भैया, आप जैसे कि जानते हैं विधानसभा के चुनाव 20 तारीख को होने वाले हैं, तो इसके बारे में किसका माहौल है? माहौल बोले तो अभी चटब साहब है संगठने का, और वामन राव जी चटप है और सुभाष भाव धोटे है। इन दोनों का जोर ज़्यादा है और देवराव भाऊ भोंगड़े के भी ज़्यादातर है यहाँ पे कार्यकर्ते। जैसे कि आप बोल रहे हैं देवराव भोंगड़े जी के यहाँ पर कार्यकर्ता है, लेकिन कुछ लोगों से ऐसे सुनने में आ रहा है कि वो राजुरा क्षेत्र के लिए एक नया चेहरा है। तो इससे आप क्या, इसके बारे में आपका क्या सोचना है और आपको क्या लगता है कि राजुरा क्षेत्र नए चेहरे को चांस देगा या नहीं? क्यों नहीं देगा, क्योंकि 1-2 साल से वो कंटिन्यू यहाँ पे आ रहे हैं, सभी से मिल रहे थे, उन्होंने प्राइज वाइज दिए सभी काश्तकार भाइयों को, और अच्छा है उनका भी, वो मेल जोल है उनका, तो उनको भी वोट मिलेंगे यहाँ पे। तो माझी लाड़की बहन करके योजना चल रही है, इसका कितना प्रभाव आप देख सकते हैं इस चुनाव में? तो अभी तो लेडीज तो खुश है सब सभी को अभी 1500 रुपये मिल रहा है, तो सभी खुश है। तो ज़्यादातर देखेंगे देवरा भाऊ की तरफ जाएंगे हमारे गांव में नहीं गया, अभी तीनों की भी हवा है। तीनों की भी हवा है। आप वामन राव जी चटप जो शेतकरी नेता माने जाते हैं, इनके बारे में कुछ राय? क्या दिखावे के लिए कि शेतकरी नेता है, इसका कोई नहीं किया, हमारे गांव में नहीं किया। 10 साल पहले आमदार था, कोई भी हमारे गांव में कौन सा भी विकास नहीं हुआ। इसके आज से जो भी हमारे गांव का विकास हुआ ना, वो सुभाष धोटे ने किया। अच्छा, की तरफ से एक नया चेहरा आया है, तो क्या उसको यहाँ पर एक चांस मिल सकता है? इसके बारे में आपकी राय? वो नहीं मिलता, पार्सल है वो नहीं। तो आप लोग देख सकते हो कुछ इस तरह से यहाँ पर हमारे इस राजुरा विधानसभा क्षेत्र में कुछ तिहेरी लड़त देखने को मिल सकती है। हम कोशिश करेंगे कुछ और लोगों से बात करने की, अगर हो पाता है तो आपको यहाँ की सारी जानकारी आप तक पहुँचाते रहेंगे। तुम्हाला का वाटते कोण येणार आहे, कोणाची हवा इथं जास्त चालू आहे? सुभाष भाऊ धोटेजी। का बरं? का बरं, आमचे सरपंच साहेब आहे, आम्ही त्याला निवडून दिला आहे, ते काँग्रेसकडून होते। बरं, सरपंच साहेबशी पण आपण बोलू। आपल्याला का वाटते की इथं का मेन मुद्दे आहे ज्याचे काम व्हायला पाहिजे? मेन मुद्दे हा रोड आहे एक, हा तुम्ही पाहताय तो बाजाराचा आकडेवारी। शेतकऱ्याचे इथं का मुद्दे आहेत जे आता मुद्दे म्हणलं तर हे आहे की कापसाले भाव नाही आहे। अच्छा, या गावात कुणाची हवा चालू आहे? हवा सुभाष धोटे। सुभाष धोटेजी। का बरं, आपण सांगू शकता? का बरं म्हणजे त्याने बरेचसे रोड केले आहे, काही कामं केली आहे। शेतकऱ्याचा तळमळ आहे त्याच्यासाठी की शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे। कपास आले, तांदूळ आले, चेनेले, काही समस्या आहे पाण्याच्या, त्या समस्या करायला तयार आहे तो। आता एक म्हणतात 2 टाक्या झाल्या, एक जल जीवन म्हणून आली, एक जुनी टाकी आहे, पुन्हा एक यारो बसवून देणार आहे। त्यानं बरेचसेच कामं केली आपल्या भागात। जसं की आपल्या या महाराष्ट्रात एक लाडकी बहीण योजना म्हणून योजना चालू आहे, त्याच्यामुळे या चुनावात काही फरक पडणार आहे का? याच्यावर फरक तर काहीच पडत नाही, कारण का उलट नुकसान केली आहे ना। 1500 रुपये या योजनेमुळे महिलांचे जास्त दबाव त्यांच्याकडे दिसत नाही येत आहे असं? नाही, कारण का 15,000 घरच्या नवऱ्याचे गेले ना, 1500 त्याला भेटले, पण ह्या मालाचे रेट किती वाढले?
आज तेलाचे रेट वाढले, हर मालाचे रेट वाढले, GST जागच्या जागी लावली आहे, लाईट बिल कमी होत. आपल्या या राजुरा विधानसभा क्षेत्रात एक नवीन चेहरा आलेला आहे, श्री देवराव भोंगडे. यांना या गावात किंवा या क्षेत्रात काही जागा भेटू शकेल का? जागा म्हणजे त्याला लोकांनी पाहिलंच नाही, बरेचसे लोकांनी नाही पाहिला चेहरा. आता आम्ही फिरत राहतो, आम्ही पाहिला. आपल्या गावात वगैरे कधी दौरा केला असेल त्यांनी? आम्ही पाहिलाच नाही करता. पाहिलं आहे का? जसं आता आमच्या सुभाष भाऊनं ते हॉल बांधलं, रस्ता केला, ते वाचनालय बांधलं, साहेबांनी काहीच नाही केलं. तर साहेबांना काय केलं? तर कोणाची हवा आहे? सुभाष धोटे. सुभाष धोटे. का बरं? का बरं म्हणजे लाडकी बहीण आणले, पुरे फसवून टाकले ते BJPवाले. लाडकी बहीण तुम्ही म्हणत आहात, लाडकी बहिणीमुळे या विधानसभेच्या निवडणुकीत काही फरक पडणार आहेत का? काही फरक पडत नाही, फरक काहीच पडत नाही. सब महंगाई आहे ते BJP सरकारवर. आणि काय मत आहे या चुनावात, कोणाची हवा? आपला धोटेस. नमस्कार दर्शकों, आप लोग देख सकते हो हम आ चुके हैं कोहपरा गांव, जो कि आता है ये राजुरा तालुका के अंदर. तो आज हम इस गांव में आए हुए हैं और जानेंगे यहाँ के गली मोहल्ले में क्या चर्चाएं चल रही है. तो जल्दी से चलते हैं. कुछ यहाँ पर आप देख सकते हो कितने लोग जमे हुए हैं. इन सारे लोगों से हम लोग बात करेंगे और पता करेंगे कि इनके गली मोहल्लों में क्या चर्चाएं चल रही है. काका, आपले काय मत आहे याच्याबद्दल? हां, आपलं मत काय आहे, ते देवराव भोंगडे येईल अशी आमची. जसं आपल्या या गावात किंवा या राजुरा क्षेत्रात फिरताना आम्हाला असं ऐकायला येतो की या क्षेत्रात नवीन चेहऱ्याला चान्स मिळणार नाही किंवा बा हा ओळखीचा चेहरा नाही. तुम्ही का पाहता का या नवीन चेहऱ्याला चान्स मिळू शकते? इथं हो, नवीन चेहऱ्याला चान्स मिळू शकते. कुणाची हवा आहे? आपल्याला वाटते सुभाष भाऊ धोटे. सुभाष भाऊ धोटेची हवा आहे. आता तरी मत आहे, फक्त सांगासाठीचा शेतकरी नेता. 15 वर्ष आमदार राहिले, आमच्या गावात त्याचं 1 रुपयाचं काम नाही. बरं. हां, आता सुभाष भाऊ 5 वर्षाला तर आमच्या गावाला 52 लाखाचं काम दिलं. म्हणून आपल्याला वाटते की सुभाष भाऊ यावं. आपल्या या कोहपरा गावात एवढे शांत गाव आणि या गावात आपण आलेलो आहोत या संध्याकाळच्या वेळेस. या काही साहेब लोक बसून आहेत, यांना आपण विचारू आणि काही चर्चा करू. या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाची हवा जास्त आहे? तसं तर अजून हवा खूप काही पसरली नाही, पण जसं इलेक्शन जवळ येईल तसा हवेचा वेग वाढायला आणि म्हणजे मत आपल्या याचा वेग वाढायला आणि हवा चालू होईल आणि शेवटच्या 2 दिवसात जो हवा राहील त्यांचा विजय होईल. आता शेतकऱ्याचे बरेच काही मुद्दे आहेत. शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे आणि शेतकऱ्याचा मिळून भाव भेटत नाही, उत्पादन खर्च निघत नाही शेतकऱ्याचा, तिथं शेतकऱ्याचा लॉस होतो. शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढते, असेच कारणं राहते. शेतकरी सरकार कोणत्याही पक्षाचं बसलं तरी शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही, फक्त निवडणुकीच्या वेळेस लक्ष देतात, नंतर काही तेवढे लक्ष देत नाही. ते असं सरकारचं धोरण आहे, सरकार कोणत्याही पक्षाचं असो. एक क्या हवा आहे दादा? देवराव भोंगडे. देवराव भोंगडे. क्यों दादा? नवीन माणूस आहे, म्हणजे आपल्याला वाटते का नवीन चेहऱ्याला चान्स दिला पाहिजे? तडफदार आहे, त्यानं आम्हाला विश्वास दिला, पांढरा रस्ता बनवून देईन म्हणून. तारीख को निवडणूक होने वाली है विधानसभा चुनाव की, तो आपको क्या लगता है किसकी हवा है? तिरंगी आहे. तिरंगी हवा आहे. कोण निवडून येईल हे सांगू नाही शकत. बरं. हे जुने जे 2 माजी आमदार आहे, एक 3 वेळा राहिलेले आहे, एक 2 वेळा राहिलेले आहे आणि ते एजेड आहे, त्याच्यामुळं नवीन याला संधी भेटेल असं वाटते आम्हाला. आणि आपल्या गावात जे असं मुद्दा असन एखादा जे आजपर्यंत मार्गी लागलेला नाही किंवा ते तुम्हाला वाटते की या चुनावानंतर लगेचच तो मार्गी लागावा, असं काही मुद्दा आपल्याला? शेताकडे जाणारा पांढरा रस्ता महत्त्वाचा काम आतावरी झालेलंच नाही. झाले 1-2 रस्ते, पण बरेचसे बाकी आहे. तो खूप मोठा प्रश्न आहे. बाकी कमी जास्त पाणी आहे गावात, वीज आहे, रस्ते आहे गावातले, फक्त पांढरा रस्त्याची खूप मोठी आवश्यकता आहे आणि ते कोणत्या येणाऱ्या आमदाराने त्या प्रश्न मार्गी लावा अशी गावकऱ्याची वतीनं इच्छा आहे. जसं आपली हे लाडकी बहीण योजना चालू आहे, याचा काही असर आपल्याला वाटतं? महिला वर्गात आहे ना, महिला वर्गात, पुरुषात नाही, पण महिला मजदूर वर्गामध्ये आहे. शेतकरी आता मालाला भाव नाही म्हणून थोडे नाराज आहे, पण महिलाचा प्रतिसाद या विधानसभेत मिळेल असं आपल्याला वाटतं. खूप काही नाही, पण 10-20% मिळू.
तो आप लोग देख सकते हो एक बहुत ही तिहेरी लड़त इस गांव में या इस विधानसभा क्षेत्र में आप लोगों को देखने को मिलेगी। तो कुछ इस तरह से हमारा यहाँ पर माहौल बना हुआ है, लेकिन माहौल अभी भी फुल नहीं बना है। इसको समय लगेगा, धीरे धीरे जैसे चुनाव नज़दीक आता जाएगा वैसे माहौल और गर्म होता जाएगा और हम आप लोगों को इसी तरह की न्यूज़ आप तक पहुंचाते रहेंगे। तो दोस्तों आप लोग देख सकते हो इस कोपरा गांव में बातचीत करते करते कुछ महिलाएं भी हमारे साथ जुड़ चुकी है। तो हम इनसे जानने की कोशिश करेंगे कि लाडकी बहीण योजने का इस निवडणूक पे कुछ फ़र्क पडता आहे क्या। तो ताई, जसं की आपल्याला माहीत आहे या विधानसभेची निवडणूक 20 तारखेला होणार आहे आणि आपल्याला लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्रात चालू आहे, याचा आपल्याला काही फरक पडणार आहे का या विधानसभेच्या निवडणुकीत? आता त्यानं चालू केले तर आम्ही उचलले, पण आम्हाला काही इथे दिले नाही दिले तर त्याची काही हे नाही, पण आमच्या मालाला भाव द्या झालं। आणि आपल्याला का वाटते का या गावात आपल्याला कोणती समस्या आहे जी तुरंत मार्गी लागावी? आता गावातल्या विचारून सगळेच जाते, कोणीच काही करत नाही आहे। आता आपण नाही का आता ते रोड गीड ते सांगणंच खरं, काही कोठेच काही केले नाही। आता फक्त आमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही मस्त शेतात राबतो, आमच्या मालाला भाव द्या, आमच्या पोराबाराला तेवढंच पाहिजे, दुसरं काही काय वाटते तुम्हाला कोणाची हवा आहे, कोण येऊ शकते या कोणाची निवडणुकीत? हवा आहे ते द्यायला माहित, आम्हाला काय नाही, जेतं चांगलं जेतं मारून द्यायचं झालं। म्हणजे आपण लाडकी बहीण म्हणून शिंदे साहेबांना ओळखतो, लाडकी बहीण म्हणून शिंदे साहेबांना ओळखतो, तर आपण आपल्या लोकल जे आपल्या गावातले आमदार आहे त्यांना ओळखत नाही का? सगळे ओळखते, पण आता सगळे आपलंच सांगते ना। आता आम्हाला मनात आहे त्याच्यात आम्ही देऊ, आता कोणा आमच्या मनात आहे त्याला आम्ही मतदान करू। म्हणजे आपल्याला कापसाचा भाव मिळाला पाहिजे, कापसाचा हे पाहिजे, मेन मुद्दा सोयाबीनचा आपला. पाहिजे, मिरचीचा पाहिजे, सर्व मालाला भाव पाहिजे, आमच्या शेतमालाला आमचा भाव द्यावा पाहिजे. हेच आपला मुद्दा आहे. धन्यवाद ताई. चिकन नाही कुठून हे ते आणावं कागदपत्र म्हणजे काहींना मिळालेले आहे, काहींना नाही मिळालेले आहे, हे आमच्या चर्चेचा आमच्या मिरच्याला भाव पाहिजे, आमच्या कापसाला भाव, सोयाबीन भाव, सगळी आमची महागाई वाढून गेली, खात पाणी फवारणी सगळं वाढलं, साबणापासून का ते लागलं याच्यावर, ते शिकून नाही आम्ही मग तुझं मकाईचं पॅकेट घेतलं तर 300 रुपये, एवढं मोऱ्याचं पॅकेट घेतलं तर 60 रुपये, एवढंसं बी राहते त्या मिरच्याच्या टोपात तर 500-600 रुपये। मग आम्ही कास्तकार कानं जगाचं आणि कानं वाचायचं का, फोटो काढून का फायदा आमचा? देखा आप लोगों ने, इन लोगों को यहाँ इस गांव में आने के बाद हमें इतना तो समझ में आया, यहाँ पर एक तो भाव बढ़ने की वजह से या तो किसी का शेत माल का भाव नहीं मिलने का, इस वजह से यहाँ पर पूरी चर्चाएं चल रही है कि हमें शेत माल का अपना भाव मिलना ही चाहिए। तो इस बारे में देखते हैं आगे चुनाव के बाद कौन से आमदार किसके ऊपर अपना पूरा ध्यान केंद्रित करते हैं। पीस टीवी राजूरा को सुनने के लिए आप सभी लोगों का धन्यवाद।